मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं आज आझाद मैदानावर आमरण उपोषण। मुंबईत जरांगेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागत। मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत। आंदोलकांचा उत्साह शिगेला। हलगीच्या तालावर थिरकले आंदोलक। आझाद मैदानात हजारो आंदोलक दाखल। आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना हमीपत्र। आंदोलनाच्या परवानगीची मूळ प्रत सोबत बाळगणार। आंदोलकांची मर्यादा आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं हमीपत्र। मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात। आझाद मैदानाला पोलीस छावणीचं स्वरूप। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पार्किंगची व्यवस्था। मुंबईतील 9 ठिकाणी पार्किंगची सोय। दक्षिण, मध्य आणि पूर्व मुंबईमध्ये पर्यायी मार्गाची व्यवस्था। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा मराठा आंदोलनाला पाठिंबा। सोनवणे मनोज जरांगेंच्या आंदोलनात पोहोचले। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं। ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजासाठी शासन काम करेल, फडणवीसांची ग्वाही। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, ओबीसी महासंघाची मागणी। उद्यापासून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू करणार। गरज पडल्यास मुंबईला जाण्याचा इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर। शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा महायुतीच्या नेत्यांची बैठक घेण्याची शक्यता। शक्तीपीठ महामार्गाला शासनाची मान्यता। प्रकल्प हाती घेण्यास आणि आखणीसह भूसंपादनासाठी शासनाची मान्यता। कोल्हापूर जिल्ह्यातील आखणी मात्र रद्द। शिंदेंच्या शिवसेनेचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला। तरुणानं हात मिळवण्याच्या बहाण्यानं केला हल्ला। सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला घेतलं ताब्यात। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा। नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात गवळीला जामीन मंजूर। 18 वर्षांनंतर जामिनावर सुटका। लातूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं। पावसामुळे नदी नाले तुडुंब। अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली। खबरदारी म्हणून लातूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी। नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी। रस्ते पाण्याखाली। घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नुकसान। शेतीचंही मोठं नुकसान। पावसाच्या पाण्यात वाहून जाणारी कार काढली बाहेर। अकोल्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। शहरातील रस्ते जलमय। अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। नागरिकांनी रात्र काढली जागून। मनोभावे सेवा केल्यानंतर 1.5 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन। मुंबईत 29,965 गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन। गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात निरोप। लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान। पहिल्या 2 दिवसातच 41 लाखांचं दान राजाच्या चरणी अर्पण। भारतीय चलनासह परदेशी चलनांच्या माळा सुद्धा अर्पण। तुमच्या लाडक्या पुढारी न्यूज चॅनलला 2 वर्ष पूर्ण। नव्या रंगसंगतीसह आता अधिक वेगवान, आकर्षक आणि प्रभावी असणार पुढारी न्यूज। जनतेचा आवाज बनून तुमच्यापर्यंत पोहोचवणार अचूक बातम्या।